आज काहीतरी चटपटीत आणि झटपट खायची इच्छा झाली आणि भेळ म्हटलं तर आपण नेहमीच मुरमुरे फरसाण त्याची भेळ बनवत असतो, पण म्हटलं आज थोडीशी वेगळी आणि हटकी भेळ बनवावी. तर मस्त पापडाची भेळ बनवायला घेतली. पापड तळून घेतले. पापड असे छान अशा हाताने मॅश करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे, चुरगळून घ्यायचे. त्यानंतर थोडेसे असे मुरकुल तळले होते लासणीचे, तर ते सुद्धा मी इथं बारीक चुरगळून त्यामध्ये टाकले. बारीक चिरलेला कांदा, टमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं त्यामध्ये ॲड करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल मिरची आणि त्यानंतर असा सगळं आपण त्यामध्ये टाकायचं. आता तुम्हाला याच्यामध्ये कैरी वगैरे काही टाकायचं असेल अजून तर टाकू शकता, पण इथं मी मस्त असा चाट मसाला पण टाकणार आहे. तर इथं मस्त असं आणि त्यानंतर लिंबू पिळून घेतले आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीची मस्त चटपटीत भेळ तयार झालेली आहे. खायला पण तयार आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, लाईक करा आणि एकदा ट्राय करून नक्की बघा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.